आज 12वीचा रिझल्ट आहे आणि सुशील पास होईल की नाही हे माहीत नाही, कारण मागचं आमचं वर्ष खूप वाईट गेलं, खूप त्रासदायक गेलं. त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांनी पास होणं हे फार कठीण आहे, पण होईल ही आशा आहे. ऑल द बेस्ट टू सुशील आणि सगळे मुलं जी यावेळेला 12वीचे रिझल्ट बघणार आहेत. बघूया कसा येतो रिझल्ट. तसं पण मी गाणं घेणार. घे ना मागे सर, मला त्याची हॉल तिकीट आणू दे. अरे वा जी, देवा इकडे, देवा बंद कर व्हिडिओ आणि समोर ये. हा 1 2 4 5 6 आईचं नाव माया. काय काय फेल झालं. खरं सांगा, फेल झालं. खरं सांगा. फेल झालाय. हे घे मग. ठीक आहे. मम्मीला थोडं कठीण वाटलं होतं, कारण मागच्या वर्षी थोडंसं हार्ड गेलं, पण आहे अजून एक. मी असा विचार केला होता की ठीक आहे, 1 वर्ष आहे. असं वाटलं की खूप त्रासदायक होतं आपल्या सगळ्यांसाठी, तर म्हणून परत अभ्यास कर सांगते. अभ्यास करा सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा आता फेल झालास. इंग्लिशमध्येच फेल झालाय. इकॉनॉमिक्स आणि सोशिओलॉजीमध्ये छान मार्क आहे. इंग्लिशमध्ये फेल आहे, हिस्ट्रीमध्ये फेल आहे. बरं वेळा सांगते, पास करा, अभ्यास करा रे. आपला जो दुसरा पर्याय नाही. काय करणार पुढे? फोकस तेव्हा बंद करतो व्हिडिओ. आणि काय करायचं आता? एक तर इम्प्रुव्हमेंट एक्झाम देता येईल तुला आताची जुलैमध्ये जी असते ती. 2 विषय आहे, नाहीतर मग पुढच्या वर्षी परत एकदा. परत नाही आता जुलैमध्ये तो म्हणतोय तो. ते इम्प्रूव्ह होऊन येतात मार्क्स. तो जाऊ शकतो जुलैमध्ये, आता परीक्षा परत देऊ शकतो. नंतर पुढच्या वर्षी परत इम्प्रुव्हमेंट देऊ शकतो. कॉलेज करायची गरज नाही, डिरेक्ट फक्त एक्झाम द्यायचं असं करू शकतो. काय वाटलेलं तुला, पास होशील का नाही? पेपर लिहिलेलास ना, पण लिहिताना काय वाटलेलं की जमतंय का नाही? अभ्यास केला तर काय वाटतं? केली तू, मेहनत केली छोटी जे काय करायची ते केली. अरे आमच्याकडे राहू दे की, रडू नकोस. हे तुझ्या वडिलांचं कष्ट खूप आहे, आई वडिलांचं कष्ट खूप आहे. त्याचे बाबा 5 दिवस झाले डिसअपिअर झालेत ना. नाही माहिती तुला का? वेब सापडतच नाही त्याचे बाबा, कुठे गेले काय माहिती. त्यांनाही माहिती आहे, त्याचं तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. हा पासून नाही मी खरंच सांगा. तुला काय वाटतं, पेपर लिहिताना तू लिहिलास की नाही पेपर? मग का म्हणजे इंग्लिश का फेल झाला? इंग्लिश आणि हे का, हिस्ट्री का? म्हणजे बाकी विषय छान आहे, मराठीत वगैरे 45 आहेत, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स छान मार्क पडले. झाला नव्हता अभ्यास. परत करशील तर मग करशील का? कारण जुलैचे पेपर हार्ड असतात. आता जे जुलैचे पेपर असतात ना, ते खूप हार्ड असतात. 2 विषय निघणार असतील तर मग पूर्ण फेल होशील. मग तुला अख्खी 12वी रिपीट करावी लागेल. मग तसं बघून कर. मग हिमाचलचं कसं करतोस? म्हणजे तो जुलैमध्ये पेपर द्यायचा असेल तर अभ्यास करायला थांबावं लागेल ना. तिथे तर होणार नाही 15 दिवस. थांबतोस? बोल की, तुला काय वाटतं? तू पेपर लावू का तुझ्या कपड्यांना असं लावून देते मी? तू बोल तसं. पण ते काय अभ्यास केला की नाही केला ते सांग. मी अभ्यास केला पण नाही. तुला काय बनायचं? तुझं स्वप्न काय? तुला काय बनायचं आहे? मला पोलीस बनायचं स्वप्न. पोलीस मध्ये काय बनायचं? अधिकारी, म्हणजे माझ्या खाली 2-3 पोलीस गाड्या पाहिजे तसं. अधिकारी बनायचं. तुझं पोलीसचं स्वप्न आहे, मी पण बघितलं. गेले 2 वर्ष तू खूप कष्ट करते. काल शोधून आले, क्लासेस पण बघून आला. नाही मी करेल ते, आपण करूया ते. अजून परत आपण नव्याने क्लास जॉईन करू, कारण ते आपला क्लास इथून शूट झाला तर आपण परत करूया. पण आता तुला परत एक्झाम द्यावं लागेल, त्याचं काय? पण तेच मी म्हणते, मग सोडण्याऐवजी बघ दुसरा पर्याय नाही तर मग तुझं शिक्षण सोडावं लागेल, किंवा मग 12वीच्या तर कुठेच ऍडमिशन मिळणार नाही. 12वी तर काढायचीच आहे. मग ती काढूनच टाक एकदाची आणि सोडून 12वी. खरंच ठीक आहे. पास झालास तू. खरंच सांगा. पास झालास तू. हे घे तुझा रिझल्ट बघ. सगळे विषय पास झाले.
पाच घट्ट केलं. तुम्ही असं काही घाबरून असो, टाकलं मला. माझ्या प्रकल्पातनं जितकीही मुलं गेले ते 12वी पास होऊन तरी गेले याचं समाधान आहे मला. म्हणजे मी ज्या अरे हो, पालकांना हो, कल्याणी शिकवते पण पास झाली. मी ज्या पालकांना शिकवते ते पालखी कुठेतरी 12वी पर्यंत पोहोचवले याचं मला भयानक समाधान आहे. म्हणजे खूप असं अतिशय आनंद होत आहे. तुम्ही खरंच छान मार्क आले, सुशील. एक दहामध्ये sociology मध्ये आणि तुला मी खूपच शिकवते, मार्क. तर मला कुठेतरी प्रत्येक सार्थक ह्याच्यात लागलं की 40च्या गेले 10 वरच आहे वर्ष तुला तुमच्यात मार्क. काम करते का समाजावर. आणि त्यात इतके सारे म्हणजे आता 20-25 मुलं बाहेर पडली 10वी 12वी पास. मला खूप आनंद तू होतो. कुठल्याच विषयात माझी बाउंड्रीवर पास नाही झाला. आणि सगळे मागच्या वर्षीचं वर्ष तर सुशील तुला लिटरली सांगतो तुझ्यासाठी हा, माझ्यासाठी हा, त्याची तर खूप धावपळ झाली. सर्व तिथून मुलं, तिथे विद्यार्थ्यांसाठी मुलं. 11 ऑगस्ट नंतरचा जो वर्ष होता आपलं त्या नऊ, दिवशीपासून नाही 11 ऑगस्ट 11 तसं तर 2 ऑगस्ट ऑगस्ट नंतर 2 पासून चालू झालं. जे वर्ष होतं तो शेवटचा दिवस होता महिला बालकल्यांचा. त्या दिवशीपासून तर आतापर्यंत म्हणजे या 2 महिन्याच्या आधीपर्यंत आपण इतक्या वाईट परिस्थितीत होतो. डोनेशन नाही, प्रकल्प कसा चालवला हे माझं मला माहित आहे. लोकांना विश्वास नव्हता की खरंच मी लोकांना मुलांना मारत असेल. आजपर्यंत मी आयुष्यात कधी मुलांना हात लावला नाही चुकीच्या गोष्टीशिवाय. असं म्हणजे कधीच नाही. आणि तरी माझ्यावर इतके मोठे अलिगेशन लागले. मला इतकं मेहनतीनं काम करून इतक्या मुलांना सांभाळून सुद्धा जर असे म्हणत असतील त्याचे पॅरेंट्स तर किती दुःखदायक गोष्ट आहे. माझ्याकडे आहे. किती दुःखदायक गोष्ट आहे. विचार कर 12:30 वाजता नसेल बघितलं. मी काय अनुभवलं त्या गोष्टीत. म्हणजे एकेका पारध्याला झेललं. प्रत्येकानं आपापले हे दाखवले मला. म्हणजे सगळ्यांनी कोणी किती पैसे लुटायचे, कोणी 1000 लुटन, कोणी 5000 लुटन, कोणी 2000 लुटन. अरे घ्या पैसे घ्या, पण चुकी नाही केली तरी मी तुम्हाला देत आहे. पण कशासाठी? प्रकल्प वाचवायसाठी. पण मी हार नाही मानली. म्हणजे मी असं केलं नाही की बाबा मी चुकली आणि मी एक्सेप्ट केल्या ह्या गोष्टी. मी महिला बालकल्याणला हे नाही केली. महिला बालकल्याणसाठी मी त्यांच्या माघारी नाही गेली. म्हणजे असं चुकूनही नाही. मी केलं. बघ तुझे मार्क्स बघून घे छान. मी हिमतीने उभी राहिली. सगळ्या मी हिमतीने subjects पोलीस कंप्लेंट केली आणि मी हिमतीने पोलीस कंप्लेंट केल्यावर ते द्यायसाठी समोरासमोर त्यांच्या उभी राहिली. कोर्ट केस केली, हायकोर्टात गेली, प्रकल्प वाचवला. ज्या गोष्टी मी केल्या नाही कधी त्या गोष्टीसाठी होतील कोणाला तरी. त्या गोष्टीसाठी मी कधीच हे नाही केलं. बिकॉज झालाय पास, संपलाय प्रॉपर शाळेचा 10वीचा 12वीचा आपल्याकडे एकदाचा. काहीच नाही स्वीट ना. त्याला सुशीलच्या तोंडात टाकायला चॉकलेट आहे का? चॉकलेट. आणले चॉकलेट. पण वन्स अँड फॉर ऑल अरे सगळं केलं त्यांनी. 10वी केली, 12वी केली, बाहेर पडला. आता कॉलेज सोपं आहे. कॉलेजला एवढा जडजड नसतं, एवढा अभ्यास नसतो. आला तर झाला. तू शेवट का आला 11वी पण तू पोरगाही चांगला आहेस, तू मेहनती आहेस. म्हणजे मी एवढे पोरं सांभाळले. म्हणजे वायकड पासून एवढे पोरांना 12वी पास केलं. पण एकही पोरं त्या लेवलला पोहोचायला प्रयत्न करत नाही किंवा त्याची फोकस पण नाही. शेवटी ते त्याच घाणेरड्या झाली जाते. पण तुझं फोकस आणि तुझी मेहनत बघून खरं मला आनंद वाटला. आताही अजूनही वाटतोय की मी बघितलं तुला मी पाहिजे तशा सुविधा पण पुरवल्या नाही. पण आता जे काय असेल ना पुढे तुझ्या पाठीशी सतत उभी राहिली. मला खूप आनंद झाला. मला पण आनंद झाला. म्हणजे कारण मी माझी सुशील जर का काहीच नसतं ना, आज रेग्युलर कॉलेज केलंच ना तिला. कारण तू का आलास म्हणजे पुण्याला याचं कारण नव्हतं. पण जर का नसतं रेग्युलर कॉलेज केलं तू नक्की 60-70% होतास. नक्की होता. पण काही कारणास्तव तू कारण पुण्यात आला, कॉलेजमध्ये रोज तुला बसला माहिती असता आहे तुला तुला डोक्यात काय केलं असतं. असतं. तू हे सगळं सेल्फ स्टडी केलंय माहिती. म्हणजे सगळे युट्यूब हा, लेक्चर, self सगळे study. नुसते PYQ सोडवले, नुसते बघ, खूप शुभेच्छा. नुसते आधीचे पेपर सोडवले आणि त्यांनी एकट्याने अभ्यास केलाय बघा तरी. आणि ज्या पण मुलांचे आज रिझल्ट आहे त्यांना खूप खूप आमच्या उमेश प्रकल्पाकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि निराश होऊ नका, परत प्रयत्न करा, परत आनंदाने परीक्षा द्या.